राज्याच्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार निलेश राणे यांनी थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि आकडेवारीवर बोट ठेवत सरकारला काही रोखठोक प्रश्न विचारले. राणेंनी सभागृहात नेमके कोणते सवाल उपस्थित केलेत पाहूयात सविस्तर. भाषणाच्या सुरुवातीलाच विचारलंय की जर महाराष्ट्राचं जीडीपी देशात सर्वात जास्त आहे तर मग आपल्या नंतरच्या कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्याचं दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा इन्कम आपल्यापेक्षा जास्त कसं? आपल्या राज्याला नेमकं कोण सांभाळतंय? कर्नाटक राज्य केंद्रावर फक्त 25% अवलंबून आहे. मग आपण अजूनही केंद्राच्या अनुदानावर आणि जीएसटीच्या पैशांवर का विसंबून आहोत? आपण स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत कधी तयार करणार आणि केंद्राकडून आपला जीएसटीचा वाटा कधी वाढवून मागणार? असा थेट सवाल त्यांनी केला. रोजगार आणि व्यवसायाच्या मुद्द्यांवर बोलताना राणेंनी विचारलंय की राज्याला 2.52 कोटी नोकऱ्या देणाऱ्या सर्व्हिस सेक्टरकडे आणि 63 लाख व्यावसायिक असलेल्या MSME सेक्टरकडे आपण कधी लक्ष देणार आहोत? एकीकडे चांगला पाऊस पडूनही शेतीचं उत्पादन घटलंय, मग या छोट्या आणि मायक्रो उद्योजक चालवणाऱ्या 62 लाख व्यावसायिकांना सरकार कधी बळ देणार? अर्थव्यवस्थेच्या आकड्यांवर सर्वात मोठा संशय व्यक्त करताना त्यांनी विचारलंय की 2019-20 पासून ते आजपर्यंत दरवर्षी राज्याचा जीडीपी अगदी बरोबर 5 लाख कोटींनीच कसा वाढतोय? कुठल्याही अर्थव्यवस्थेत दरवर्षी अशी एकच समान वाढ कशी असू शकते? याच दरवर्षी वाढणाऱ्या 5 लाख कोटींच्या रहस्यमय आकड्यामुळे राज्याची वित्तीय तूट 3% आत दाखवली जाते का? राज्यात लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफी यासारख्या सामाजिक योजना म्हणजे सोशल रिफॉर्म्स होत आहेत, पण राज्याचे उत्पन्न वाढणारे इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणजेच आर्थिक सुधारणा कधी होणार? हा कळीचा मुद्दा त्यांनी मांडला. बजेटवर चर्चा करताना सभागृहातील जुने नेते अर्धा एक तास फक्त आपापल्या मतदारसंघावर बोलत होते. यावर नाराजी व्यक्त करत राणेंनी विचारलं की आपण खऱ्या अर्थाने राज्याच्या बजेटवर कधी बोलणार आहोत? पश्चिम बंगालने आर्थिक सुधारणेकडे दुर्लक्ष केल्याने ते दिवाळखोरीत गेलेत. ती चूक आपण टाळणार का? राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि राज्यांतर्गत मिळणाऱ्या टॅक्समधून आपण राज्याला कसं उभं करणार? या रोखठोक प्रश्नांवर आता सरकार काय उत्तर देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.